रामकृष्ण हरी भक्त मंडळी, भक्तीच्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळं असूनही तुमचंही मन अस्वस्थ आहे का? वेगवेगळ्या प्रकारच्या देवपूजा करता पण संकट कमी होत नाहीत. मग प्रश्न हा पडतो, की मग देव करताना खेळ मागे लागतो का? किंवा माझा वाईट काळ चालू आहे का? जसे हे प्रश्न तुमच्या मनात येत असतील, तसे हे प्रश्न अनेकांच्या मनात येतात आणि मग या प्रश्नाची नेमकी उकल काय, उपाय काय? त्यासाठी नेमकं वाईट काळामध्ये काय केलं पाहिजे? आणि मग बऱ्याचदा असं होतं, की सोनं हातामध्ये धरतो आणि त्याची माती व्हायला वेळ लागत नाही आणि बऱ्याचदा माती हातामध्ये येते आणि त्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. मग हा त्या काळाचा प्रभाव असतो का, की आपल्या क्रमाचा प्रभाव असतो, की आपल्या पूजेचा प्रभाव असतो? याच गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मात्र त्यापूर्वी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटेखानी गोष्ट सांगणार आहे. ती एक गोष्ट तुम्ही ऐका, की काय झालं, की कावळा हा दिसायला काळा असतो, त्याचा आवाजही व्यवस्थित नसतो, दिसायला थोडा क्रूप असतो आणि तुलनेमध्ये मोर हा थोडा दिमागदार असतो आणि त्याला आपण राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि मग साहजिकच कावळा मनामध्ये दुःखी झाला, की माझं तर सगळं चांगलं आहे, परंतु मला सगळीच लोकं झिडकारतात आणि मला माझ्या कुरूपपणामुळं किंवा माझ्या दिसण्यामुळं मला लोकं दुर्लक्षित समजतात आणि मोराला जो काही मान, सन्मान त्याची पिसं पण लोकं जपून ठेवतात आणि त्याला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेली आहे. मग माझ्या बाबतीत हे असं का घडतं? आणि मग कावळ्याला स्वतःबद्दलच मोराचा हेवा वाटू लागला आणि हा हेवा वाटणं साहजिक आहे. मग तो एके दिवशी विचार केला आणि मोराकडे गेला, की "दादा, तू माझ्यापेक्षा दिसायला सुंदर आहे. तुझं चालणं सुद्धा ऐटबाज आहे. मात्र काहीही जरी केलं तरी मला तुझ्यासारखं सुंदर तर दिसता येणार नाही. कारण माझं शरीर लहान, तुझं शरीर मोठं, तुझा आवाज वेगळा, माझा आवाज वेगळा. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना निदान तुझ्यापैकी कुठलीतरी तुझ्यातली एखादी गोष्ट माझ्याकडे असली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे?" तर मग त्याला ती बाकीच्या गोष्टी तर आपल्या हातात नाही, आपल्याला शक्य नाही. परंतु मोर ज्या पद्धतीनं ऐटीत किंवा ऐटबाजपणानं चालतो, तर मी निदान मोराची चाल तरी शिकू शकतो, की मी सुद्धा मोरासारखाच मग ऐटीत चालेल. मग निदान माझ्या चालण्यामुळं तरी लोकं थोडाफार मला भाव देतील, असा समज कावळ्याने स्वतःच्या मनामध्ये करून घेतला. आणि मग हा समज करून घेत असताना मग तो काही दिवस मोराकडे त्याची चाल शिकण्यासाठी राहिला आणि मग त्याची चाल शिकत असताना काही कालावधी निघून गेला. मात्र मोराची चाल त्याला शिकता आली नाही आणि मात्र दरम्यानच्या काळामध्ये जो काही महिन्या 2 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या कालावधीमध्ये जो कावळा आपली स्वतःची जी काही मूळ चाल होती, तर ती मूळ चाल विसरून गेला. म्हणजे त्याला मोराची चालही शिकता आली नाही आणि स्वतःची चालही तो विसरून गेला आणि म्हणून असं म्हणतात, की कावळा हा सध्या उड्या मारत चालतो. म्हणजे त्याला धड स्वतःचंही चालणं चालता येत नाही आणि मोराचंही चालणं चालता येत नाही. पण आपल्याही बाबतीत कदाचित असंच होत असावं, की आपल्याकडे ज्या काही विशेषतः धार्मिक ज्या काही परंपरा आहेत किंवा भक्ती मार्गाच्या ज्या परंपरा आहेत, तर त्या प्रामुख्याने 2 परंपरा आहेत. याच्यामध्ये एक जी काही आपली परंपरा आहे पहिली, तर ती संत विचाराची परंपरा आहे, ज्याला आपण अ, वारकरी संप्रदाय म्हणतो किंवा वारकरी परंपरा म्हणतो आणि दुसरी जी परंपरा आहे आपल्या हिंदू धर्माची, तर ती सनातनी परंपरा आहे, जी कर्मकांडाची परंपरा आहे. मात्र होतं काय, की बऱ्याचदा या दोन्हीची आपली सरमिसळ होते आणि मग ह्या दोन्हीही ज्या काही आहेत, तर एकमेकांना समांतर असलेल्या परंपरा आहेत. मात्र ह्या एकमेकांच्या परस्पर विरोधी आहेत असं म्हणायला हरकत नसावी. कारण दोघीमध्ये जी काही आचारा-विचाराची जी काही भिन्नता आहे, तर त्या भिन्नतेचीच आपण कुठेतरी सरमिसळ करतो आणि मग सरमिसळ होत असताना मग नेमका भक्ती मार्ग कुठला किंवा कुठल्या देवाची पूजा केली पाहिजे, हेच आपल्याला कळत नाही आणि मग या गफलतीमुळे मग धड हेही आपली ती गत होती ती कावळ्यासारखी, की आपल्याला धड तीही कर्मकांडाचंही शिकता येत नाही. त्याच्यातही आपण चुका करतो आणि याच्यातही चुका करतो. अर्धवट तेही असतं आणि अर्धवट हेही असतं आणि असं म्हणतात, की अर्धवट ज्ञान हे कुठल्याही गोष्टीचं घातकी असतं. ही नेमकी आपली गफलत तिथेच व्हायला लागली. दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर असल्या तरी आम्ही म्हटलं, की परस्पर विरोधी आहेत, की कर्मकांड हा संतांना कधीच मान्य नव्हता आणि संतांनी नेहमीच त्याचा विरोध केला.
मात्र आपण संतांच्या नावाखाली कर्मकांडांची परंपरा अविरतपणे सुरू करतो. आजकाल गावखेड्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण भागवत सप्ताहाचं आयोजन करतो, सत्संग सप्ताहाचं आयोजन करतो आणि त्या सत्संग सप्ताहामध्ये आपण जे काही संतांचे विचार प्रेरित करायला पाहिजेत किंवा एकमेकांशी त्या विचाराचं, त्या सत्संगाचं आपण कुठेतरी अनुभव घ्यायला पाहिजे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा आपण कर्मकांड आणतो. मात्र कर्मकांडाचा मार्ग वेगळा आहे, भक्ती सत्संगाचा मार्ग वेगळा आहे. ही गफलत आपण कधी समजून घेत नाही. जो संतांनी आमच्या मांडलेला आहे तर तो एकेश्वरवाद आहे. विठ्ठलाशिवाय त्यांनी कुठलाही देव मांडलेला नाही. म्हणून जी संत विचारांची जी परंपरा सुरू केली तर ती संत नामदेवांनी सुरू केली असं म्हणतात. आणि मग संत नामदेवांनी 700 वर्षापूर्वी जेव्हा वाळवंटामध्ये पहिलं कीर्तन केलं तर त्यावेळेस तो अभंग रचला की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे कीर्तन कशासाठी तर जगामध्ये ज्ञानदीप पेरण्यासाठी. आणि मग नामदेव महाराज म्हणतात तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, सखा विठ्ठल, सर्वा ठाई विठ्ठल. विठ्ठल हा चराचरामध्ये व्याप्त आहे. मग तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे, भिकारामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवेलीमध्ये आहे. वृक्षवेली आम्हा सोयरी वनचरे असं तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या ठाई म्हणतात. आणि मग ऐनकेन प्रकारे आपल्या संतांनी निसर्गाचं स्वामित्व मानलेलं आहे. मात्र तुम्ही आम्ही काय करतोय सध्या की ज्या निसर्गाचं स्वामित्व आपण मानलेलं आहे तर त्या निसर्गाचं अस्तित्वच आपण नष्ट करायला निघालेलो आहोत. अनेक निसर्गाच्या पर्यावरणाच्या कड्या आपण तोडलेल्या आहेत की निसर्गामध्ये जीवोजीवस्य जीवनम ही एक जी काही कडी होती तर ती पूर्णपणे तोडलेली आहे, संपुष्टात आणलेली आहे. वसुधैव कुटुंबकम ही जी काही संत विचारांची परंपरा आहे तर ती परंपरा आपण कुठेतरी विसरलेलो आहोत. जातीभेद, धर्मभेद, कर्मकांड करत असताना किंवा संत विचाराचं अनुकरण करत असताना ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळतो. तुकाराम महाराज किंवा कुठल्याही संतांनी धर्मभेद, जातीभेद पाळलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुमची आमची एकच विण. मग त्याच्यासाठी तुमची आणि आमची एकच विण आहे. मग आपण हा धर्मभेद कशासाठी पाळतो हा प्रश्न आपण स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे. अल्ला देवे, अल्ला दिलावे, अल्लाच खिलावे असं तुकाराम महाराज एका अभंगाच्या ठाई म्हणतात. आणि मग जी संत विचारांची परंपरा आहे तर संतांनी जी काही आपल्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे तर ती तुळशीची माळ आहे. आणि तुळशीची माळ एकदा परिधान केली की त्याच्यामध्ये मांसाहार पूर्णपणे निषिद्ध आहे. वारकरी परंपरेमध्ये मांसाहार हा पूर्णपणे निषिद्ध सांगितलेला आहे. उलट जी आपली कर्मकांडाची जी काही सनातनी परंपरा आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहुती दिली जाते, कोंबड्या बकड्यांचा बळी दिला जातो पूजेच्या वेळी, धार्मिक पूजेच्या. संत परंपरेमध्ये ही एकेश्वरवादाची म्हणजे एकाच देवाला मानण्याची परंपरा असताना इकडे आपला मात्र कर्मकांडाच्या परंपरेमध्ये बहुईश्वरवाद आहे. त्याच्यामध्ये मंत्रोच्चार आहे, यज्ञ आहे, त्याचे नियम आहेत. आणि ते नियम आपल्याकडून कसोशीनं पाळणं होतीलच असं नाही. बऱ्याचदा आपण उपवास, तापास, व्रत, वैकल्य करतो. उपवासाच्या नावाखाली सकाळी वेगळं फराळाचं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, हे सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि ह्या करत असताना मग आपण नेमकं कुणाला देवाला फसवतो की स्वतःला फसवतो ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही. बऱ्याचदा आपण मंदिरामध्ये जातो, नवस बोलतो आणि मग नवस बोलत असताना मग आपण ज्या ईश्वराकडून कुठलीही निरपेक्ष भक्ती आपल्याला करायची असते तर त्याला आपण एक प्रकारे प्रलोभन देतो असा त्याचा अर्थ काढायला हरकत नसावी. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, घडत असतात. तर तेव्हा आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे. आपली गत ही कावळ्यासारखी न होता आपण कुठला तरी एक कर्मकांडाचा किंवा संत विचाराचा मार्ग अंगीकारला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.